स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 30 जानेवारी. आज आपण 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक पश्चिमी आवर्त इकडे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पश्चिम भागात सक्रिय झालेला आहे. हा 1 तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात येईल 2 तारखेच्या आसपास. आणि या पश्चिमी आवर्ताचा इफेक्ट इकडे राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश आणि आपल्या राज्यात सुद्धा उत्तर महाराष्ट्रात, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात आणि उत्तरेकडील जिल्ह्यात जाणवणार आहे. पुढे बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात याचा इफेक्ट जाणवेल. सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 1 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये, तर सध्या इकडे नंदुरबार, धुळ्याकडे, नाशिक, त्यानंतर इकडे अहिल्यानगरच्या भागात, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान आहे. सातारा, पुणे, त्यानंतर सोलापूर, बीड या भागात सुद्धा अंशतः हलके ढग तुम्हाला कुठेतरी दिसत असतील. उन्हाची तीव्रता या भागातून कमी आहे. थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आता बऱ्यापैकी थंडी नाहीशीच झालेली आहे. राज्यातून विदर्भ असेल, मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सर्व भागातून थंडी आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. थोडीफार थंडी रात्रीच्या वेळी पडत आहे. उर्वरित थंडीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळ्याकडे थोडीफार थंडी सध्या सक्रिय आहे, पण ती आजच्या दिवस राहील. आजच्या उद्याच्या दिवस, परवा परत एकदा पश्चिमी आवर्त येईल त्यावेळी थंडीचं प्रमाण हे या भागातील कमी होणार आहे. बाकी थंडी आता गेली असं म्हणलं तरी काय हरकत नाहीये. त्यानंतर जर 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 30 जानेवारी आहे. 30-31 जानेवारी पावसाची शक्यता नाहीये कुठेच राज्यात. 1 जानेवारीला सुद्धा पावसाची शक्यता नाहीये. मात्र 2 आणि 3 जानेवारी या भागात ढगाळलेलं हवामान होईल. नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, त्याच्यानंतर वर्धा, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेलं हवामान 2 आणि 3 तारखेला होईल. आणि याच भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहणार आहे 2 किंवा 3 तारखेला. उर्वरित वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातून सुद्धा तशीच परिस्थिती राहील. 3 तारखेला या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज सध्या दिसत आहे. उर्वरित याचा इफेक्ट राज्यात काय जास्त जाणवणार नाही. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील पश्चिमेकडील जिल्ह्यातच जाणवणार आहे. ढगाळलेलं हवामान बाकी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागातून ढगाळलेलं हवामान राहू शकतं. पावसाची शक्यता या भागातून दिसत नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.